गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे दिवस तिसरा आणि वाजलेले आहेत सकाळचे 7:30. 7:30 नाही, 7:15 वाजलेले आहेत. आणि आज आम्ही ओम पर्वतकडं निघणार आहे. सगळ्यांचं आवरून तयार आहे, पण विषय असा आहे, थोडंसं आज ढगाळ वातावरण दिसतंय. सगळ्यांचे आत्ताच नाश्ता करून बाहेर पडले. काय म्हटला आमचा गाईड? म्हणतोय थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळं आपण थोडंसं लेट निघूया असं म्हणतोय. बघूया, तरी पण आम्ही मध्ये कुठंतरी जाऊन थांबू असा विचार केला आहे. कारण थंडी आज जरा कालच्यापेक्षा आम्हाला बेरेबल आहे. मे बी आम्ही या वातावरणात आता थोडंसं सूट झालो असेल म्हणून असेल. पण ठीक आहे, एकंदरीत मस्त मजा. आणि थोड्याच वेळात आम्ही इथून आता निघू. थोड्याशा पॅकिंग करायचं राहिलेत, 2 तेवढं पॅकिंग करतो आणि आपण गाडीवर भेटू. नाभीतून निघालेलो आहे आमच्या होमस्टेमधून. आता आज जाणार आहोत पहिल्यांदा ओम पर्वत बघायला आणि त्याच्यानंतर व्यास गुरुजींची गुफा. ते आता इथून जवळजवळ सगळं मिळून आजचा आमचा पल्ला आहे 150 किलोमीटरचा. आणि आजचा जवळजवळ 90% रोड हा ऑफराईडच राहणार आहे. तर हा एवढा पल्ला संपला की गुंजीमधून जो ऑफरोड चालू होईल तो पूर्ण एंडपर्यंत आम्हाला हे आलं गुंजी. आता इथूनच बरोबर एक्झॅक्टली आम्ही परवा इकडून आलेलो, आता जाणार इकडे. चला, कॅम्पर आता आमच्या मागे असेल आणि हा आमचा ऑफरोड चालू. गुंजीचं इथं चेकपोस्ट आहे. आम्हाला इथून पुढे जाण्यासाठी चेकपोस्टला एंट्री करावी लागेल. मला बोलतोय, जाऊन बघून येतो काय म्हणतोय ते. चेकपोस्ट झालं, चेकिंग सगळं झालं, परमिट वगैरे दाखवले आमचे होते ते. आणि स्पष्ट सूचना दिल्या त्यांनी, इथून पुढे ड्रोन अजिबात अलाउड नाही. जरी तुमच्याकडे असेल तरी तो बॅगेतच ठेवा. तिथल्या जवानांनी सुद्धा सांगितलं आज की ज्यावेळी ह्या डोंगरावर ढग असतात त्यावेळी आधी कैलासचं दर्शन होणं जरा दुर्मिळच असते. तरी पण एवढ्या लांब आलाय तर जावा, तुमच्या भाग्यात असेल तर तुम्हाला दिसेल असं त्यानंही सांगितलं. बघूया, होप सो. आम्ही पुढं जाऊच तोपर्यंत सूर्यदेवता पण आमच्यावर थोडे प्रसन्न होतील आणि आलेल्याचं आम्ही सार्थकी होईल. बाकी रस्ता तर आपण बघा लागलायच, असाच आहे. चला, मी पुढं आणि काय दाखवण्यासारखं काय इथं 360 व्ह्यू म्हणजे पूर्ण बगल तिकडं व्हॅली आणि मस्त सिनरी, नेचरच आहे. तरी पण असं विशेष काय आलं तर दाखवतोच. आता पुढचा स्टॉप आमचा आहे कालापानी म्हणून, तिथे एक चेकपोस्ट आहे आर्मीची. कॅम्पर आता आमच्या मागे आहे आणि डायरेक्ट आम्हाला तिथं कालापानीजवळ जाऊन थांबायला सांगितलं आहे. चला, तिथंपर्यंत पुढे जा. बघू शकता रस्त्याची कंडिशन अजून बिघडलेली आहे. पुढं आल्यावर थोडंच पुढं आलं, तिथून लई नाही, हार्डली 1-2 किलोमीटर आलो असेल.
पाणी. बापरे, ग्रॅव्हल्स आहेत शिस्तीत. गाडी स्लिप होत्या, शिस्तीत या. अच्छा, हा परत ग्रॅव्हल आहे, थोडं बघून या. ह्या ग्रॅव्हलमध्ये गाडी जबरदस्त स्किट होत्या, त्यामुळं असल्या ह्याच्यात थोडं जरासं केअरफुल घ्यायला पाहिजे. आमचं पहिलं क्रॉसिंग आहे, जरा बघून जातो. सगळी थांबा इथं 1 मिनिट. मागच्या साईडनं मी जातो, त्या बाजूने या. माझा आधी अंदाज बघा. हां, मी आलोय तसंच या. मी आलोय असं या, शिस्तीत. बरोबर आहे रस्ता. ओके, चालू आहे. शिस्तीत या, शिस्तीत या. जयदत्त आले आधी. हा, एवढ्यातच झापाला व्हावं लागले. आता अभिलाटे येत आहेत. ओकेच. आता अश्विन, जयदत्त आमचे जरा एक्साइट होऊन जास्ती ओरडा लागलेत. ओकेच, सगळ्यांनी व्यवस्थितरित्या वॉटर क्रॉसिंग पूर्ण केलेलं आहे. तर बोर्ड आलेला, गरम पाणी शिवधारा, नाही काला पाणी शिवधारा, 300 मीटर आहेड. बहुतेक हाच स्पॉट आहे का काय कोण स्टॉक, बघूया. उई उ उ उ उ उई, हे बहुतेक आर्मीचं चेकपोस्ट आहे असं दिसतंय. काली माता मंदिर इथं थांबायला सांगितलं आहे आम्हाला, ब्रिज पास करून. काली माता मंदिर इकडं जायचं आहे आपल्याला. हा माणूस इथं आम्हाला आधीच का थांबवतोय. आता थोडंच आम्ही पुढं आल्यावर हे काली माता मंदिर म्हणून आहे, जिथं काली नदीचं उगमस्थळ आहे असं म्हणतात. हा त्याचा माहितीचा बोर्ड आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आणि मंदिर तिकडं आहे, काली माता मंदिर. शूज काढलेत आम्ही आणि तिकडून असं आल्यावर इकडे येऊन पहिला शूज काढले आणि आता मंदिरामध्ये. मंदिरमध्ये जास्ती शूटिंग करायला नको. आत डाव्या साईडला जे मंदिर आहे ते काली मातेचं आहे आणि तिथंच खाली छोटं एक कुंड आहे. त्या कुंडातून ह्या काली नदीचा उगम आहे, त्यात पाणीसुद्धा.
आणि उजव्या बाजूला होतं ते स्वयंभू पिंड आहे शंकरांची. बाहेरच्या साईडला जय हनुमानजीचा देवता. आणि मित्रांनो आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसेल नाही दिसेल, तिथं वर छोटीशी गुफा आहे, ती व्यास गुफा. हीच ती व्यास गुफा मित्रांनो. जिथं व्यास गुरुजींनी ध्यान केले होते. आता काली मातेचं मंदिर मधलं दर्शन घेतलं आणि पुढच्या साईडला आता चेकपोस्ट आहे. आणि इथून पुढं 9 किलोमीटर. आता आम्ही जागा सोडल्यापासून 9 किलोमीटर आलो आहे. 1.5 तास लागला आम्हाला इथं यायला. आता इथून पुढं 9 किलोमीटर आहे ओम पर्वत. हां, ही चेकपोस्ट आली. इथं आता परत आम्हाला थांबायला लागणार. चला, चेकपोस्ट कालापाणी 11,712 फूट एंट्री झालेली आहे आमचे. तिरंगा 101 मराठा बटालियन इथं आहे सध्या. एकदम डाऊनफॉल. गाडी दुसऱ्यात ठेवल्या म्हणून पळत नाही, नाहीतर पुढचा गिअर टाकला म्हणजे झाम करून खालीच. कुठनं काय बर्फाचं पाणी वितळून. मगाचा ब्रिज जो पास केला तिथून जी चढण चालू झालंय हे अजून कंप्लीट पूर्ण वर. तेव्हा तिथं पुढं छोटीशी गाडी दिसते. म्हणजे हे सगळं सहसा पार करून त्या टोकाला ह्या डोंगराच्या पलीकडे जायचं असं दिसते. एवढं मोठं दगड पर्वत. हा ऑफ रोड बरोबर. आता त्यात चांगलीच दगडं आली, सुट्टी दगडं. दगड आणि दगडातून रस्ता दगड. पूर्ण पहिला रोड. गाडीचा बॅलन्स आणि मोसम गेला की गेला. थांबून मग काय खरं नाही. जे दादा आता पुढं आहेत ते म्हणाले पुढं अजून टप आहे. अरे बापरे, दगडच. मागच्याने शिस्तीत या, थकाला होतंय. यस, ही पाय न टेकता वरपर्यंत. हो, तो निळा पूल. तर हा त्या डोंगराच्या पलीकडं माझ्या हिशोबानं तेच असणार आहे. ओम पर्वतचा खालचा टर्न. यस, वा ओम पर्वतचं थोडं तरी दर्शन झालं आम्हाला. चलो.
अर्धा तरी दिसला. अर्धा पर्वत दिसायला सुद्धा तुम्हाला भाग्य पाहिजे. हा हे वरून आणि बेस्ट दिसते या. इथे एक चेकपोस्ट आहे. इथं आम्हाला थांबवलंय. ओम पर्वत के पवित्र परिक्षेत्र में आप सबका सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी आता पोचलेलो आहे ओम पर्वतच्या व्ह्यू पॉईंटला. बस इथून पुढे रस्ता आहे, पण हा रस्ता फक्त आर्मीसाठी आहे. आम्ही अजून पुढं जाणारच आहे, तरी पण तोपर्यंत तुम्ही बघू शकताय हा ओम पर्वत. बरोबर तिथे ओमचा खालचा अर्धा भाग फक्त तुम्हाला आता सध्या दिसतोय, बाकी क्लाउड कवर आहे. थोडा वेळ थांबू, आम्ही वेट करू. तसंच इकडं आला की इकडं तुम्हाला बरोबर इथे नंदी आणि शंकर भगवान दिसतील. त्याच्या शेजारी गणपतीचं मुख दिसेल. मी तुम्हाला मोबाईलमध्ये झूम करून काढलेले फोटो दाखवतोच. पण नंदी आणि शंकर भगवान एकमुखी या साईडला तोंड करून आहेत, क्लिअर दिसतात. आता आपण इथून पुढं तिथं ओम पॉईंटचं अजून एक व्यवस्थित थोडं जवळनं ते बघा, तो ओम पर्वत. सगळे रायडर. चढाई एवढीच आहे, पण श्वास चढतोय, दम लागतोय भरपूर. बाकी मेंबर्स वर पोचले, आपण थोडं वळतो. चला, आम्ही दोघंही ओम पर्वतच्या व्ह्यू पॉईंटला पोचलेलो आहे. मस्तपैकी तिथं आता एक फोटो काढू. ओम पर्वत आता सध्या पूर्ण तिथं क्लाउडनं झाकलेला आहे. थोडी वाट बघू, पण क्लाउड एवढा आहे की दिसेल असं परत वाटत नाही.